सर महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारने त्यांच्या घरी घरकाम किंवा धुणे भांडी करायचा प्रकार समोर आला. काय नेमकं तुम्ही ट्विट केलं काय आहे? असं लक्षात आलेलं आहे की पालिकेमध्ये जे कंत्राटी कामगार असतात म्हणजे स्वच्छतेचे असोत किंवा इतर, त्यांचा उपयोग ज्या कामासाठी त्यांना नेमलं आहे म्हणजे स्वच्छता वगैरे करणं किंवा आणखी काही कामं असतील ती पालिकेची कामं त्यासाठी नेमलं आहे, त्यासाठी पालिका पगार देते वगैरे सगळं कराय. परंतु काही अधिकारी आणि काही राजकारणी हे या कंत्राटी कामगारांचा उपयोग घरगाड्यासारखा करतात असं पुढे आलेलं आहे. गेली अनेक वर्ष हे चाललेलं आहे. पूर्वी तुम्हाला माहिती असेल पोलीस खात्यामध्ये असेच आरोप झाले होते की काही पोलिसांना IAS अधिकाऱ्यांवर असे आरोप होतात. परंतु आता पालिकेचे अधिकारी सोडून राजकारणीही या अशा कामगारांना वापरून घ्यायला लागलेत. हा केवळ अपहार नाही, हे मानवतेलासुद्धा धरून नाही. त्यांना ज्या कामासाठी नेमलं आहे त्या कामासाठीच तेच काम त्यांच्याकडून झालं पाहिजे. ही सरकारी पैशाची आणि सरकारी कामाची चोरी आहे. त्याच्यामुळं आयुक्तांची आता ही जबाबदारी आहे की या संदर्भात कुणीही हे कर्मचारी वापरले, त्यांच्याकडे काय काम करत होते, त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला पाहिजे आणि त्यांचा जो काय आत्तापर्यंतचा पगार पालिकेने दिला असेल किंवा जे काय मानधन दिलं असेल ते अशा अधिकारी आणि राजकारण्यांकडून वसूल केले पाहिजेत. परंतु याच्यामध्ये आयुक्त नवीन आले असले तरी कायदे स्वच्छ आणि स्पष्ट आहेत. आयुक्तांनी आता पहिल्यांदाच आपली चुणूक दाखवली पाहिजे कामाची आणि पालिकेचं काम आणि पालिकेचा पैसा पालिकेच्या कामासाठीच वापरला जातो याची काळजी घेतली पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.